नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत राष्ट्रवादी अजित पवारांची कशी झाली त्या संदर्भातल्या बातम्या. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला. राष्ट्रवादीची कमान आता अजित पवारांकडे. घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच. निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. प्रतिज्ञापत्रात अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार. मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार तर एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत 3 नावं सुचवा. शरद पवारांना निवडणूक आयोगाचे आदेश. अन्यथा राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल. आयोगाकडून स्पष्टीकरण. उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार. आज दुपारी 4 पर्यंत शरद पवार गटाला चिन्ह द्यावं लागणार. मराठी माणसांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न. सुप्रिया सुळेंची टीका. आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. तर आम्ही सर्वजण मराठीच. पक्ष पळवण्याचा विषयच नाही. राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना गेल्यानंतर अजित पवारांचा पलटवार. मी सगळेजण मराठीच आहोत. का रे, आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत. त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं? आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही. आम्ही कामाचा विचार करणारी माणसं आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांची वकिलांसोबत चर्चा. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार. शरद पवार आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता. तर आज मुंबईत बैठक बोलवणार. तर बैठक घेऊन निवडणूक आयोगाला चिन्ह आणि नाव कळवण्याची ही शक्यता. दिल्लीमधील शरद पवारांच्या घराबाहेर फलकबाजी. जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा. फलकामधनं अजित पवारांवर निशाणा.